यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 18 वर्षाखालील मुलांवरती कारवाई केली जात आहे। बिगर परवाना आणि बिगर लायसन गाडी चालवत असतात। यवत पोलिसांनी अनेक दिवसापासून कारवाई चालू आहे। या ठिकाणी अल्पवयीन मुलांनी टू व्हीलर फोर व्हीलर किंवा अशा काही टू व्हीलर गाड्या चालवतात की जेणेकरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा बंदोबस्त आज मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या अडवून त्यांचे कागदपत्राची तपासणी केली जात आहे। यवत पोलीस स्टेशन येथे जैन सर काय चालले, काय कारवाई करताय? नाकाबंदी 18 वर्षाखालील करतात का सरसकट करताय? 18 वर्षाखालील बाकीचे कागदपत्र। आता सध्याला गणपती महोत्सव चालू आहे आणि गणपती महोत्सवामध्ये असे अनेक दुर्घटना घडून आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित फोर व्हीलर किंवा टू व्हीलर चालकांवर कारवाई केली जात आहे। यवत पोलीस स्टेशन समोर सेवा मार्गावरती अल्पवयीन मुलं टू व्हीलर चालक दिसत आहेत आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे नियोजन केलेलं आहे। काही दिवसापूर्वी या संदर्भामध्ये कारवाई करण्यात आली होती आणि बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी त्यावेळेस सांगितले होते की जर अल्पवयीन मुलं गाडी चालवताना दिसत असतील मेजर नक्की कशी कारवाई करताय तुम्ही, काय सांगाल? यवत या ठिकाणी अडवून टेबल शीट दिसून येत आहे। ते मुलं या ठिकाणी सगळी कागदपत्र चेक केले जात आहेत। मोटरसायकलवरती 3-3 लोक बसून ट्रॅव्हल करत असतात, परंतु आज पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केलेली दिसून येत आहे। गणपती महोत्सव सध्याला चालू आहे आणि या गणपती महोत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा अनर्थ घडू नये याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे आणि यवत गावामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर चालक बालक या गाड्यांची चौकशी केली जात आहे। टू व्हीलर गाडीवरती 3 लोक बसून प्रवास करत असतात आणि अशा वेळेस पोलीस प्रशासन यांची चौकशी करून कागदपत्राची पडताळणी करत आहे। अल्पवयीन मुलं आढळून येत आहेत।
यवत पोलीस स्टेशनच्या समोरच ही कारवाई केली जात आहे। यवतमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी परवाच आपण पाहिलंय हा भुयारी मार्ग आहे आणि भुयारी मार्गापासूनच सर्व पोलीस स्टेशनच्या समोरून सर्व नागरिकांना जावं लागतं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। गेल्या 4-5 दिवसामध्ये या अशा प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेस यवत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले होते की 16 ते 18 वय मर्यादा असणाऱ्या मुलांकडे 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी दिसून येऊ नये। कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे परवाना वगैरे काही नसतो आणि अशा वेळेस जर काही दुर्घटना घडली तर याचे परिणाम त्यांच्या घरच्यांनाही भोगावे लागतात आणि पोलीस प्रशासनाला याचा मोठा ताण होतो। त्यामुळे अशा कारवाई जात आहेत। या ठिकाणी वय वर्ष 16 ते 18 वयोगटातील असणाऱ्या सर्व लहान मुलांना कसल्याही प्रकारचे वाहन देऊ नये आणि त्यांच्याकडून कुठल्याही दुर्घटना होऊ नये याची दक्षता पालकांनी घेणं गरजेचं आहे। तुमच्याकडे गाडी आहे, बारक्या पोराला गाडी देता का तुम्ही? देता का गाडी? बारक्या मुलांना गाडी देता का तुम्ही? सांगा। पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली ती लहान 16 वर्षे ते 18 वर्षाच्या आतील मुलांनी अशा 2 व्हीलर गाड्यावर येऊ नये, झाली पाहिजे। अरे वा वा, या इकडे मामा चला। यवत पोलिसांनी यवत गावामध्ये धरपकड चालू केलेली आहे। मोटरसायकल बिगर परवाना 16 ते 18 वयोगटातील मुलांनी सावध राहा। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना आपण गाडी चालवतोय। सध्याला गणेश उत्सव चालू आहे आणि यवत गावामध्ये धरपकड चालू आहे पोलिसांची। बिगर परवाना वय वर्ष 16 ते 18 वयोगटातील असणाऱ्या लहान मुलांनी गाडी चालवू नये। परवाना नसतानाही गाडी चालवली जात आहे।
हिला पण ब्लॅक काच आहे हे काच वर घे थोडीशी लावले गाडी ते अर्धे झाले बोले साहेब, या गाडीच्या संदर्भामध्ये काय माहिती सांगाल जरा, लोकांनाही माहिती व्हायला पाहिजे. नंबर प्लेट आहे, फॅन्सी नंबर प्लेट आहे. हा, ब्लॅक फ्लेमिंग आहे त्या गाडीला, सदर गाडीला. म्हणजे काळ्या काचा आहेत आणि फॅन्सी नंबर आहे. फोर व्हीलर गाडीला काळी काच असेल आणि अशा प्रकारचे जर RTO नंबर असतील तर पोलीस प्रशासन या ठिकाणी कडक कारवाई करत आहेत. या ठिकाणी गाडीच्या काळ्या काचा केलेल्या आहेत. पोलीस प्रशासन या गाडीचे जी काच आहे त्याला काळी काच केलेली आहे, ते काढत आहे. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.